आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 44। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि यामध्ये ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, तर ते संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे, तर पहिल्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये बघा, इथून स्टार्ट करून घ्या। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न आहे, आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल म्हणत आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला आउटलुक कॉन्फिगर करणे महत्त्वाचे आहे, तर याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन टू पर्याय डायजस्ट करणे आवश्यक असेल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला इनेबल करणे आवश्यक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे अकाउंट खाते सेटअप करत असलात तर तुम्हाला प्रथम डायजस्ट करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर काय करणे आवश्यक आहे, तर सर्व मेलसाठी POP एनेबल करणं आवश्यक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जेव्हा तुम्ही तुमचे आउटलुक खाते पहिल्यांदा सेटअप कराल तेव्हा पुढीलपैकी कोणते आउटलुक इंटरफेस तुम्हाला प्रथम दिसेल म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे। तर ते अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला सुरुवातीला, म्हणून ऑप्शन 1 वर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर PIM चा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे। तर PIM चा फुल फॉर्म काय आहे बघा, तर याचं उत्तर पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे। याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर दुसऱ्या नॉलेज चेकवर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, तुमच्या ईमेल मेसेजमध्ये आधीच डिझाइन केलेले सिग्नेचर इन्सर्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर सिग्नेचरमध्ये जाऊन माय सिग्नेचरवर क्लिक करा, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्ही तुमची ईमेल सिग्नेचर सेटअप करत असताना त्यात एक पिक्चर इन्सर्ट कराल म्हणत आहे। तर कशा प्रकारे करू शकतो आपण, तर याचं उत्तर पिक्चर आयकॉनवर इन्सर्ट आयकॉनवर क्लिक करून, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर तिसरं नॉलेज चेकवर जा आणि इथून तिसरं नॉलेज चेक आपल्याला स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते आयकॉन्स आउटलुकमध्ये पीपल, मॉड्यूल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। तर ऑप्शन 4 वर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। आउटलुकच्या पीपल मॉड्यूलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी वापरण्याची शॉर्टकट की ओळखा म्हणत आहे, तर Ctrl+N आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय म्हणत आहे, तर कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय असते, तर ग्रुप म्हणून एकत्रित केलेले अनेक कॉन्टॅक्ट्स असते। तर हे त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर तेव्हा काय होते, तर प्रत्येक सदस्याला ईमेल मिळते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करता तेव्हा सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कोणती पायरी तुम्हाला करायला पाहिजे म्हणत आहे, तर त्यावेळेस आपल्याला सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं तिसरं नॉलेज चेक सोडवून झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला चौथं सुद्धा नॉलेज चेक यामध्ये दिलेलं आहे, तर चौथ्या नॉलेजवर जायचं आहे आणि त्याला स्टार्ट करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचा। तर या चौथ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, आउटलुकमध्ये ईमेल कसा सेव्ह करायचा हे तुमच्या मित्राला जाणून घ्यायचे आहे। तुमच्या माहितीनुसार त्याने काय केले पाहिजे म्हणत आहेत। त्याने काय केले पाहिजे, तर ड्रॉप म्हणून सेव्ह केले पाहिजे, हे त्याचं उत्तर असणार आहे। तुम्ही पाठवलेल्या ईमेल अकाउंटमध्ये कोठे पाहू शकाल म्हणत आहे, तर सेंट आयटममध्ये असते ते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पुढीलपैकी कोणता आयकॉन न्यू मेसेज विंडोमधील अटॅच फीचरचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। ईमेल संदेशातील CC फील्ड काय आहे म्हणत आहे, तर कार्बन कॉपी म्हटलं जाते त्याला। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपण पाहू शकतो पूर्ण आलेला आहे। नंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे।
यामध्ये सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते, म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्लू काम थीम ॲड करा म्हणत आहे। तर कोणत्याही प्रकारची ईमेलमध्ये थीम जर द्यायची असेल तर फाईल टॅबवर जा, त्यानंतर ऑप्शन्सवर जायचं आहे, त्यानंतर मेल बॉक्सवर जा, त्यानंतर इथे स्टेशनरी अँड फॉन्टवर जायचं आहे आणि इथे थीम्स दिलेल्या आहेत तर थीमवर जा आणि यातून ब्लू काम नावाची इथून थीम घ्या। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर याला सुद्धा ओके करायचं आहे आणि त्यानंतर याला सुद्धा ओके करून आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा पुन्हा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून। सर्व आउटगोईंग ईमेल्सना तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ॲड करू शकता। स्वाक्षरीमध्ये तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, लोगो इत्यादींचा समावेश करू शकता। आता तुमच्या आउटलुक सिग्नेचरमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, ऑप्शन्सवर जायचं आहे, मेल्सवर जा, सिग्नेचरवर जायचं आहे, त्यानंतर इथे चित्रावर क्लिक करा पिक्चरवर आणि त्यानंतर पिक्चरचा कंपनीचा लोगो इथून इन्सर्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेले आहे। त्यानंतर इथे पाहू शकता आपला स्कोर्स पूर्ण आले। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणजे काय म्हणत आहे, तर याचा उत्तर बघा, एक प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे पर्सनल ऑर्गनायझेशन म्हणून कार्य करते, तर हे त्याचं पहिलं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। Outlook.com हे मायक्रोसॉफ्टचे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर वेब ॲप आहे, ज्यामध्ये वेब मेल, कॅलेंडरिंग, कॉन्टॅक्ट आणि टास्क सेवा असतात म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। इमेज पहा हे बटन तुम्हाला काय मदत करते म्हणत आहे, तर पहिले चित्राला पहिले पाहून घ्यायचं आहे। तर हे काय ऑप्शन्स आहे बघा, तर हा एक क्विक ॲक्सेस टूलबार आहे आणि तो त्वरित टूल ॲक्सेस करण्यास मदत करतो, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते आपण स्कोर्स डिटेल्सवर क्लिक करून स्कोर्स पाहू शकतो। पूर्णपैकी पूर्ण इथे स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। नंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट करा, इथून पहिला प्रश्न, ब्लँक एक्सेल शीट ओपन करा, सेल नंबर C2 सिलेक्ट करा, त्यामध्ये तुमच्या कंपनीचे कॉन्फ्रिंगो IT सर्व्हिसेस हे नाव एंटर करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला स्टार्ट बटनावर जायचं आहे। स्टार्ट बटनावर जा आणि याच्यातून स्क्रोल डाऊन करून आपल्याला एक्सेलची ॲप्लिकेशन शोधायची आहे, तर याच्यातून एक्सेलवर क्लिक करा। एक्सेलवर क्लिक केलं त्यानंतर याला ओपन होऊ द्यायचं आहे। नंतर याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्या, इथे ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला C2 सिलेक्शन करायचं आहे आणि C2च्या जागी कोणतं नाव टाकायचं आहे, कॉन्फ्रिंगो IT सर्व्हिसेस, तर जे नाव टाकायचं असेल ते नाव मी इथून कॉपी करून घेतो। त्यानंतर C2 वर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही टाईप सुद्धा करू शकता। त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून। दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुप, पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे। तर इन्सर्टवर जायचं आहे, पिक्चर्सवर जा। पिक्चर्सवर गेल्यानंतर कोणतंही पिक्चर घेण्यासाठी आपल्याला इथे माझ्याजवळ डेस्कटॉपवर एक पिक्चर दिलेला आहे, तर तेच मी घेणार आहोत, तर तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल आणि ते इन्सर्ट करा अशा पद्धतीने आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि ही एक्झाम आपली एंड करायची आहे आणि यानंतर आपल्याला इथे स्कोर्स दिसणार आहे। तर आपला स्कोर्स इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मास स्टोरेजसाठी कोणते उपकरण विशेषतः डिझाईन केलेले आहे म्हणत आहे, तर मास स्टोरेज डिव्हाइस आहे, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। रेड म्हणजे काय म्हणत आहे, तर रेड म्हणजे काय असते बघा, तर रेडंट ॲरे ऑफ इन्स्पेक्सिव्ह डिस्क आहे, तर याच्यावर क्लिक करा त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे।
रेड प्रणालीचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे, तर याचं प्राथमिक कार्य कोणतं असते बघा, तर फायलींच्या बॅकअप प्रती तयार करून सुरक्षितता वाढवण्यासाठी, तर हे त्याचं उत्तर आहे. फाईल सर्व्हरची प्राथमिक भूमिका काय आहे म्हणत आहे, तर फाईल सर्व्हरची प्राथमिक भूमिका आहे जलद डेटा स्टोअर करणे आणि पुनर्प्राप्त करणे, हे त्याचं उत्तर असणार आहे. मास स्टोरेज मधील नवीनतम विकास कोणता आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर सॅन सिस्टीम आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. आपत्ती पुनर्प्राप्ती नियोजनासाठी कोणते कौशल्य महत्त्वाचे आहे म्हणत आहे, तर कोणते कौशल्य महत्त्वाचे असते, तर याचं उत्तर जोखीम मूल्यांकन आणि नियोजन आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. संस्थांमध्ये बॅकअप महत्त्वाचे काय आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर आपत्ती दरम्यान डेटाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर संस्थात्मक क्लाउड स्टोरेज कनेक्ट करण्यासाठी काय वापरते म्हणत आहे, तर याचं उत्तर हाय स्पीड इंटरनेट आहे. मॉडेमचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे, तर मॉडेमचा मुख्य उद्देश हा काय असतो, तर ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल्स रूपांतरित करण्यासाठी. त्यानंतर बघा जीपीएस म्हणजे काय म्हणत आहे, तर जीपीएस म्हणजे काय असते बघा, तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 44 सोडवायचं आहे.